नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. एमपीएससीचं आज एक नवीन अपडेट आलेला आहे, नवीन GR आलेला आहे. म्हणजे परीक्षा ज्या आहेत तर त्या ऑनलाईन होणार आहेत, त्या संदर्भामध्ये तांत्रिक सदस्य नियुक्तीसाठी हा एक GR दिलेला आहे. न आपण नुसतं फक्त GR नाही तर त्या GR मागची पार्श्वभूमी काय आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे देखील आपण भाकीत करण्याचा प्रयत्न करूया. न तत्पूर्वी आपली ही MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. मेंटरशिप बॅच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन तुम्ही डेमो चेक करा आणि नंतर मग तुम्ही बॅच कन्सिडर करू शकता किंवा जॉईन करू शकता. ओके, हा जो GR आहे हा GR आहे कधीचा, हा GR आहे 5 मेचा, म्हणजे आजचा हा GR आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तांत्रिक सदस्य पदावर नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबत. आता याच्यामध्ये विषय वेगळा आहे आणि मास्तरनं थंबनेलवर टाकलं की बाबा परीक्षा ऑनलाईन होणार. ठीक आहे ना. आता MPSC कडून परीक्षा ऑनलाईन झालेल्या आहेत, या अगोदर देखील झालेल्या आहेत, होत आलेल्या आहेत. पण मग आता तांत्रिक सदस्य निवड का केलेली आहे ते आपल्याला पूर्ण पत्रक पाहिल्यावरती समजेल तुम्हाला. कारण ते तांत्रिक सदस्य घ्यायचं आहे तर ते कोणकोणत्या रिझनसाठी घ्यायचं आहे ते पण दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की MPSC मार्फत पुढच्या काही भविष्यातील काही महिन्यामध्ये म्हणा किंवा या वर्षी चांगल्या मोठ्या भरतीचे संकेत देखील येतात. मीनवाईल तलाठी भरती हा देखील एक मुद्दा मी सेंटरला ठेवलेला आहे, त्यानुसार आपण आजच्या याच्यावरती चर्चा देखील करूया. ठीक आहे, चला. यामध्ये संदर्भ दिलेला आहे 2019 आणि 2025चा. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संविधानिक संस्था आहे. ठीक आहे, 315 नुसार आहे आणि राज्यपालाकडूनच याचे अध्यक्ष आणि अन्य सदस्य यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते, राज्यपालाकडून. आणि हे पत्र कोणासाठी आहे, हे तांत्रिक सदस्य पदावर, म्हणजे त्यांची नियुक्ती कोण करणार, राज्यपाल करणार. ठीक आहे ना. आता का करणार, राज्य प्रशासनाच्या प्रशासकीय सेवा तत्सम सेवेसाठी सुयोग्य उमेदवाराची पारदर्शक पद्धतीने निवड करणं आणि राज्य शासनास शिफारस करणं हे मुख्य काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं आहे. किंवा परीक्षा घेणं आणि परीक्षा पास झालेल्या लोकांची शिफारस करणं किंवा शासनासाठी हे लोक जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीने असतं, हे MPSCचं काम आहे. निवड करण्यासाठी अध्यक्ष आणि सदस्य पदावरील व्यक्ती देखील अनुभव संपन्न निर्विवाद सचोटीने लागतात. म्हणजे ते MPSCचे अध्यक्ष आणि बाकीचे जे लोक आहेत तर ते देखील सर्व गुण संपन्न असायला पाहिजे, निर्विवाद सचोटी असायला पाहिजे, चारित्र्य संपन्न असायला पाहिजे, उच्च विद्या विभूषित असणे आवश्यक आहे. यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या नियुक्तीबाबत मार्गदर्शक तत्वे 2019च्या ठीक आहे शासन निर्णयावे निश्चित करण्यात आले. 2019ला चाललेलं आहे की बाबा MPSC मध्ये सदस्य आणि अध्यक्ष जर घ्यायचे असेल तर ही मार्गदर्शक तत्वे याच पद्धतीने घेतल्या आली पाहिजे ना. आता गेल्या काही बघा, आयोगाच्या परीक्षाचे आयोजन जलद गतीने, ठीक आहे, आयोगाच्या परीक्षाचे आयोजन जलद गतीने आणि पारदर्शक होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करणे. म्हणजे आता जे AI असेल किंवा जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे, दोन्ही एकच झालं, पण माहिती तंत्रज्ञानाचा ITचा योग्य वापर करणे, यासाठी आयोगावर तांत्रिक सदस्याचे पद संदर्भ 2 येथील या अधिसूचनेनुसार निर्माण करण्यात आलेलं आहे. म्हणजे या MPSCच्या सदस्य कमिटीमध्ये एक टेक्निकलचा माणूस असायलाच पाहिजे असं यामध्ये सांगितलेलं आहे ना. ज्यावेळेस मी पहिल्यांदा GR पाहिल्यानंतर नवीन सेवा संयुक्त परीक्षा, ज्यांचं प्रशासकीय आणि तांत्रिक अशा 2 वेगवेगळ्या गटात त्यांनी काय केलेलं आहे की नवीन निर्माण केलेलं आहे. तर पहिला माझा संदर्भ असा वाटला, मी माझ्या प्युअर रॉ इमोशन्स जे आहेत ना तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला आवडत असेल. तर त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा मी GR पाहिला ना तर मला असं वाटलं की ते तांत्रिक संवर्गातील भरती प्रक्रिया कशी व्हायला पाहिजे याच्यासाठी हे तांत्रिक सदस्य जे आहेत तर ते निवड केले असतील. बट आय वॉज रॉंग. आता हे जे सदस्य आहेत तर हे कशासाठी केलेलं आहे की ऑनलाईन परीक्षा जी आहे MPSC मार्फत घेतल्या जाणार आहे किंवा ही जी ऑलरेडी घेतल्या जात आहे तर याला आणखी जलद गतीने फास्ट पद्धतीने कसं करता येईल हे देखील दिलेलं आहे. आता इथे एक महत्त्वाचा उद्देश आहे की परीक्षांचे आयोजन जलद गतीने करणे. नाव आता या ठिकाणी मी तलाठी भरतीचा संदर्भ लावतो थोडासा. बघा, आता MPSC मार्फत तलाठी भरती होईल की न होईल याच्याबद्दल मी साशंक आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारताची मॅच चालू आहे, ठीक आहे, आणि मॅच कोण जिंकणार याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे TCS सध्याची परिस्थिती पाहता TCS आहे, पण आजचा GR पाहिला तर यानुसार थोडंसं MPSCला ॲडव्हान्टेज मिळतं असं आहे ना. आता दर्शक म्हणून सगळ्यांना माझ्याकडे जर पाहायचं झालं तर सर TCSचं जास्त हे करतात किंवा MPSCचं करतात असं काही नाही आहे. माझं फक्त एक मत आहे की आकृतीबंध आलेला आहे, ठीक आहे, आणि आकृतीबंध आल्यानंतर 6 ते 9 महिन्यात जाहिरात येते. मी या मतावर ठाम आहे. पण मी थोडंसं बारीक पाहतो म्हणून प्रत्येक कागदोपत्रावरती प्रत्येक क्षणाला प्रत्येक ओव्हरला नेमकं काय विकेट पडते का 6 येतो का काय येतोय हे कागदपत्र तुमच्यासमोर आणायचं काम माझं आहे न. आता
इथं काय दिलेलं आहे, परीक्षांचे आयोजन जलद गतीने करणे, म्हणजे परीक्षा जलद गतीने आयोजन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी सदस्य म्हणजे निवडले जाणार आहे. पारदर्शक होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे यास्तव हे पद निर्माण केलेलं आहे. सदर नवनिर्मित सदस्य तांत्रिक पदावर नियुक्तीसाठी बाब विचाराधीन होती. ठीक आहे, मग विचाराधीन होती की बाबा हे कसं आहे. तर आता जे पद घ्यायचं त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे, कॉम्प्युटर सायन्स असायला पाहिजे किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असायला पाहिजे, IT मधून असायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स डेटा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे ह्या ज्या आहेत तर हे असायला पाहिजे, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून PhD पाहिजे. कशामध्ये, टेक्निकल कम्प्युटर अॅनालिटिकल फील्डमध्ये. आता हे याच्याविषयी काय विचारलेलं आहे, खाली आपल्याला देखील त्याची एक काही ती माहिती मिळेल. ठीक आहे, खालीलपैकी अनुभव जो आहे, खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये डिसिजन मेकिंग रोलमध्ये 10 वर्षाचा अनुभव आला पाहिजे. धोरणात्मक निर्णय घेणारा माणूस यांना पाहिजे. 10 वर्ष ज्यांचं काय असणार आहे की अनुभव असणार आहे. आता IT अनालिसिस, डिझाईन आणि गव्हर्नन्स, IT सिस्टम्सच्या जे आहे तर त्या कशा पद्धतीने अनालिसिस असतं किंवा डिझायनिंग कशा असतं, गव्हर्नन्स कशा पद्धतीने असणार आहे, डेटा अनालिटिक्स त्यांना आलं पाहिजे, अल्गोरिदम त्यांना समजला पाहिजे, अल्गोरिदम डिझाईन करता आलं पाहिजे. नॉर्मलायझेशन मेथड TCS मार्फत जर पेपर झाले तर त्याचे नॉर्मलायझेशन होतं आणि MPSCनं पर्सेंटाईल मेथड लागू केलेली आहे, ते ऑलरेडी पत्र आलेलं आहे. आणि सिक्युरिटी फ्रेमवर्क्स जे आहेत तर त्या कशा असायला पाहिजे, म्हणजे बाहेरून कोणी ही इंजेक्ट म्हणा किंवा जर समजा आता MPSCनं परीक्षा घेतल्या ऑनलाईन, ठीक आहे, तर त्या सगळ्या TCS मार्फतच होत आहेत. जर इथून पुढे मोठ्या ग्रुप Cच्या जर काही परीक्षा झाल्या तर त्या देखील TCS मार्फतच होऊ शकतील का याच्या अंदाजाने मला एक विचारायचं आहे. ठीक आहे, आता या पदावधी काय आहे, म्हणजे हे पद किती वर्षासाठी आहे, एक तर 6 वर्षासाठी असणार आहे किंवा 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. लेट्स से की माझं 57-58 वर्ष आहे, मला 6 वर्ष करायला मिळतील का, नाही, माझं 62 वर्ष होईपर्यंत. माझं वय 50 वर्ष आहे तर मला 6 वर्ष करायला मिळेल. ठीक आहे, आता कर्तव्य आणि जबाबदारी ही महत्त्वाची गोष्ट आहे. यावरून कळेल आपल्याला की पुढच्या MPSCचा जो परीक्षा होणार त्याचा अंदाज येऊ शकतो. ठीक आहे, आता परीक्षा व मूल्यांकन प्रणाली, परीक्षा आणि मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांचा अनालिसिस, टेक्निकल ओव्हरसाईट, CBT कम्प्युटर बेस्ड एक्झाम ज्या आहेत, टेस्ट ज्या आहेत तर त्यांच्यावरती काय टेक्निकल ओव्हरसाईट असायला पाहिजे. हायब्रिड एक्झामिनेशनचं आर्किटेक्चर म्हणजे टेक्निकल तुम्हाला साऊंड असणं गरजेचं आहे की हायब्रिड परीक्षा म्हणजे ऑफलाईन असेल आणि ऑनलाईन असेल, या कशा पद्धतीने कंडक्ट होतात ते देखील आहे. क्वेश्चन पेपर जनरेशन, क्वेश्चन पेपर जनरेट करणं, एन्क्रिप्शन. ठीक आहे, जोपर्यंत परीक्षा सेंटरवरती एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये प्रश्नपत्रिका असतात त्या सहसा नॉर्मली कोणत्याही कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती याच्यावरती दिसत नाही. एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये असते ती इन्फॉर्मेशन आणि नंतर मग ते डिक्रिप्ट करावं लागते. त्या वेळेला जो फक्त सगळ्या विद्यार्थ्यांना तो पेपर जातो एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, डिलिव्हरी, त्यांची डिलिव्हरी आणि ऑडिट मेकॅनिझम, जे काही सेंटर असेल त्यांचं ऑडिट कसं करायचं किंवा परीक्षा कशा झालेला आहे त्याचं ऑडिट करायचं त्यासाठी आहे. टेक्निकल गायडन्स अबाउट नॉर्मलायझेशन कसं होतं याच्याबद्दल गायडन्स करता आलं पाहिजे. पर्सेंटाईल मेथड जे आहे तर त्याचं देखील करता आलं पाहिजे. आता नॉर्मलायझेशन TCS मार्फत होतं. ठीक आहे, आणि पर्सेंटाईल जे आहे तर ते कशामार्फत, आपल्या MPSC मार्फत. स्केलिंग मेथड, आय रिली डोंट नो व्हॉट डज इट मीन स्केलिंग मेथड, मला याविषयी काही माहिती पण ती पण एक मेथड असू शकते. ना तांत्रिक धोरण काय आहे की आयोगाच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी टेक्नॉलॉजी रोडमॅप तयार करणे. ठीक आहे, परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी टेक्नॉलॉजिकल रोडमॅप करणे. अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काय ज्या गोष्टी असतील परीक्षा घेण्यासाठी काय काय स्टेप्स असायला पाहिजे ते देखील इथं काय होणार, चेक होणार. ठीक आहे, म्हणजे जर काही सेंटर जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर त्यांचं अगोदर ऑलरेडी ऑडिट करायला झालं पाहिजे. सिक्युरिटी सिस्टम्स असतील, बाकीच्या काही गोष्टी असेल तर त्यांचं परीक्षा घ्यायच्या अगोदर, परीक्षा झाल्यानंतर देखील त्यांचं ऑडिट असायला पाहिजे. अशा पद्धतीचा हे कारभार असू शकतो. ठीक आहे, नवीन तांत्रिक सुधारणा, AI बेस्ड प्रोटोकॉल प्रोटेक्टिंग आहे, अनालिटिकल डॅशबोर्ड आहे, एक्सेट्रा. डॅशबोर्ड वगैरे जो आहे तो MPSC सगळ्या एका क्लिकमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्शन वगैरे हे झालं पाहिजे. तांत्रिक धोरणात्मक निर्णयामध्ये आयोगास सल्ला देणे. ठीक आहे, तांत्रिक धोरणात्मक निर्णय घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी हे काय आहे की सल्ला दिलेला आहे. अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, आणि इतर वेतन जे आहे आयोगाच्या इतर लोकांना जे वेतन मिळतं तसंच वेतन मिळणार आहे. इतर सुविधा काय आहे की शासकीय निवासस्थान वगैरे, शासकीय वाहन वगैरे ते जे सगळं जे आहे तर ते मिळणारच आहे. ठीक आहे, आणि हे जे पत्रक आहे सुचिता महाडिक सहसचिव सामान्य प्रशासन विभाग यांनी हे पाठवलेलं आहे. ना आता हा जो GR जो आहे या GRच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की MPSC मध्ये पुढील काही भविष्यामध्ये, काही महिन्यामध्ये म्हणा किंवा काही याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या ज्या एक्झाम आहे तर त्यांचं कंडक्शन होऊ शकतं. टप्प्याटप्प्यानं जर म्हटलं तर ग्रुप A आणि ग्रुप B यांच्या देखील परीक्षा आहेत आणि ग्रुप B आणि ग्रुप C मधल्या किंवा आपल्या जे सरळ सेवेमध्ये Cच्या परीक्षा आहेत या सगळ्या MPSC मार्फत जाणार आहे. तर तो देखील एक महत्त्वाचा आहे. MPSCच्या परीक्षा या अगोदरही होत होत्या. ठीक आहे, त्या अगोदर तांत्रिक
ही जे कमिटीमधले हे जे सदस्य यांच्या विना अगोदर परीक्षा झालेल्याच आहेत. ठीक आहे, पण आता ग्रुप सीचा जर लोड वाढला तर त्याच्यासाठी डेझिग्नेटेड आणि डेडिकेटेड एखादी पर्सन ऑथॉराइज बॉडीमध्ये असायला पाहिजे. त्याच्यासाठी हा GR मला दिसत आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया.